नमस्कार मैत्रिणींनो, कांचन रसोईघरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहे निवासी मूक बधिर विद्यालयामध्ये दुबईचे डॉक्टर राजेंद्र सर उपाध्ये यांचा बर्थडे सेलिब्रेशन करायला. तर सरांच्या बर्थडे निमित्त आपण आज केक आणलेला आहे मुलांसाठी. तर मस्त छान मुलं एकदम खुश झालेली आहेत केक बघून. तर छान मस्त आता सगळे उपस्थित आहेत आणि खुशी ग्राफिकचे सुरेश सरना काही कारणास्तव म्हणजे काम असल्याबद्दल आले होते, त्यामुळे आपले सागर सर उपस्थित आहे इथे. तर आता छान वाढदिवसाचा कार्यक्रम आता करायचा आहे. तर आता सगळे मुलं आलेले आहेत केक कापण्यासाठी. तर इतकी खुशी झालेली आहे त्यांना आणि त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या लँग्वेजमध्ये छान मस्त ते बर्थडे सेलिब्रेशन करत आहे. तर छान आता केक कट करून सगळ्या मुलांना दिलेला आहे आणि सगळे मुलं त्यांच्या भाषेमध्ये सगळ्यांना असं हात करून सांगतात, कारण सगळे मूक बधिर आहेत ते, त्यामुळे ते असं त्यांच्या लँग्वेजमध्ये बोलतात. तर कोणी तिथे बर्थडे सेलिब्रेशन करायसाठी आलं तर त्यांना खूप आनंद होतो आणि त्यांच्यासाठी एक प्रकारचा सणच असतो. तर आता सगळ्यांना केक वाटून झालेला आहे. तर आता छान मस्त सर्व मुलं आता केक खात आहे आणि त्यांच्या भाषेमध्ये सगळ्यांना आम्हाला धन्यवाद करत आहे. तर सरांच्या बर्थडे निमित्त आता अन्नदान सेवा रुजू झालेली आहे. तर आलू मटर भाजी, वरण भात, पोळी आणि गुलाबजामुन स्वीटमध्ये छान मस्तपैकी जेवण बनवलेलं आहे. तर आईच्या बर्थडे बघितला सरांनी, तर सरांना खूप आवडलं मुलांचं, ते सगळं मूक बधिर आहेत. तर मग त्यांची पण इच्छा झाली काहीतरी दान करावं, म्हणून आमच्या मार्फत त्यांनी ही पूर्ण अन्नदान सेवा रुजू केलेली आहे. तर शालेय साहित्य वाटप करायचं होतं, पण तिथले प्राचार्य म्हणाले की आताची युद्धजन्य परिस्थिती बघता तुम्ही थोडं अन्नदानच करा, तर तुमचे खूप मोलाचे मोठे सहकार्य होईल आणि सध्या अनाथाश्रमला त्याची खूप आवश्यकता आहे. तर आता वाढदिवस आपला पूर्ण झालेला आहे आणि सरांना असेच प्रगतीपथावर छान मस्त यश मिळावं. आणि आता आपला बर्थडे झालेला आहे, तर आपण घराकडे चाललेलो आहे. आणि तर आमची चर्चा चालू होती केक किती सुंदर होता.